श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, श्री गुरुदेव दत्त. मी स्वप्ना चव्हाण माझ्या ईश्वर भक्ती या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, 28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. पण त्या रक्षाबंधनला भद्रा काळाचं सावट आल्यामुळे बऱ्याच भगिनी अशा द्विधा मनस्थितीत आहेत की राखी कधी बांधायची. कारण 27 ऑगस्टला सुद्धा काय झालं आहे, पौर्णिमा आहे आणि सकाळी 9ला ती 28 ऑगस्टला 9ला संपते आहे. पण 27 ऑगस्टला पूर्ण दिवस पौर्णिमा आहे. पण काय होतं, त्या दिवशी भद्रा काळ आहे. त्याच्यामुळे ह्या काळात राखी बांधू नये. त्यामुळे 27 ऑगस्टला तुम्ही अजिबात राखी बांधू नका. बांधायची राखी 28 ऑगस्टला बांधायची. कारण 27 भद्रा काळामध्ये रावणाला शूर्पणखाने सुद्धा राखी बांधली होती. त्यामुळे त्यांचा सर्वनाश झाला होता. कारण शूर्पणखा ही रावणाला भाऊ मानतच नव्हती. ती बदला घेत होती आपल्या पतीच्या मृत्यूचा. त्याच्यामुळे आपण ही चूक न करता, जर आपल्या भावाला त्याचं ऐश्वर्य यावं असं वाटत असेल, त्याला भरपूर आयुष्य, त्याला सुख समाधान मिळावं असं वाटत असेल, तर आपण 28 ऑगस्टलाच राखी बांधली पाहिजे. त्याचीसुद्धा सकाळी 9:45 ते 11 वाजेपर्यंत राहू काळ आहे. त्याच्यामुळे ह्या काळात तुम्ही राखी बांधू नका. आता मी तुम्हाला 2 शुभ मुहूर्त सांगणार आहे, त्यावेळेसच तुम्ही राखी बांधा. कधी बांधायची? सकाळी 6:30 ते 9:45 पर्यंत. सकाळी 6:30 ते 9:45 ह्या वेळेत राखी बांधा तुम्ही. आणि संध्याकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहेत हे 2. दुपारी पण आहे अर्ध्या तासाचा, 12-12:30ला. पण शक्यतो दुपारच्या वेळेस एवढं कोण राखी बांधत नाही. त्याच्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही नक्कीच राखी बांधा. काय असतं, भावा बहिणींचा हा खूप गोड मधुरतेचा दिवस असतो. आपण नक्कीच आपल्या बहिणीकडे बहिणीने भावाकडे गेलं पाहिजे. भावाचं छान औक्षण केलं पाहिजे, राखी बांधली पाहिजे, सगळे हेवे दावे विसरून. कारण आजकालच्या जगामध्ये खूपच भांडण तंटे प्रॉपर्टीवरून, म्हणजे लहान असताना असं काय होत नाही, पण मोठे झाल्यावर, लग्न झाल्यावरच हे प्रॉपर्टी वगैरे, ईर्ष्या, मत्सर हे सगळं निर्माण होतं. पण आपण काहीसुद्धा हे सगळं वर घेऊन जाणार नाही आहोत. आपण हे सगळं इथंच आपलं आहे. आणि प्रेमाने जर एकमेकांसोबत राहिला तर अडीअडचणीला, संकटाच्या काळातसुद्धा तुम्ही एकमेकांची साथ दिली तर तुम्ही छान, म्हणजे एकमेकांचा आधार बनू शकता. आईवडिलांना सुद्धा हेच हवं असतं की आम्हाला काही नको दुसरं, आमच्या मुलांनी प्रेमाने राहावं एवढीच इच्छा त्यांची असते. त्याच्यामुळे सगळं विसरून तुम्ही भावाकडे जा. प्रॉपर्टी वगैरे याच्या नादात नका लागू आणि प्रेमाने एकमेकांसोबत आयुष्य व्यतीत करा. जर तुम्हाला सगळं घेऊन जर मानसिक स्वास्थ्य नसेल, समाधान नसेल, तर काय उपयोग आहे? तुम्ही प्रेमाने एकमेकांसोबत हसून खेळून राहा. बघा तुम्हाला किती आनंद, समाधान मिळतो ते. त्याच्यामुळे हा रक्षाबंधनचा सण अगदी म्हणजे छान साजरा करा. त्याच दिवशी पौर्णिमासुद्धा आहे. त्यामुळे शक्यतो लवकरच राखी बांधून घ्या. संध्याकाळी तुम्हाला वरदलक्ष्मी मातेचं सुद्धा सेवा करायची आहे. त्या दिवशी वरदलक्ष्मी व्रतसुद्धा आहे. त्या दिवशी संध्याकाळी वरदलक्ष्मीचं व्रत करताना सुद्धा आपलं लक्ष्मी श्रीसूक्त वाचा 16 वेळा किंवा विष्णू सहस्रनाम वाचा. नक्की ही सेवा करा. वर्षातून एकदाच हे व्रत येतं, हातातून जाऊन देऊ नका. पौर्णिमेच्या सुद्धा सेवा करा. आणि 27 तारखेला राखी बांधू नका, राखी 28 तारखेलाच बांधा. नमस्कार.